नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेलमधील शेका पक्षाचे डॅशिंग नेते म्हणून परिचित असलेले महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेचे अध्यक्ष SK नाईक यांनी त्यांच्या हजारो समर्थकांसह शुक्रवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त पारायण बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर नेरूळमधील सारसोळे गावातील शांतीधाम वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात हजारो वारकरी भक्तांच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्यात आला. यावेळी स्वर्गीय बाबा महाराज यांचे नातू हरिभक्त पारायण चिन्मय महाराज सातारकर यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिली. नवी मुंबई पोलीस दलाच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मानवंदना देण्यात आली. जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी शासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. सायंकाळी शांतीधाम स्मशानभूमीत पोलिसांनी बंदुकीच्या कैरी झाडून तर पोलीस बँड पथकाने धून वाजवून मानवंदना दिली. यावेळी स्वर्गीय हरिभक्त पारायण बाबा महाराज यांच्या मोठ्या भगिनी माई महाराज, मुलगी हरिभक्त पारायण भगवती ताई महाराज सातारकर, रासेश्वरी सोनकर उपस्थित होते. यावेळी खासदार राजन विचारे, आमदार निरंजन डावखरे, आमदार शशिकांत शिंदे, हरिभक्त पारायण नामदेव शास्त्री महाराज तसेच जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त संजय मोहिते, उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील, महापालिका उपायुक्त डॉक्टर राहुल गेठे, तहसीलदार युवराज बांगर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली. खोपोलीचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कर्जत खालापूर विधानसभा संपर्क प्रमुख सुनील पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा प्रमुख मनोहर भोईर यांच्याकडे पाठवला आहे. त्यांचा राजीनामा स्थानिक पातळीवर ठाकरे गटाला मोठा धक्का समजला जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून विधानसभा उमेदवार म्हणून सुनील पाटील वावरत होते. खोपोलीसह खालापूरमधील सुनील पाटील यांना मानणारा वर्ग आहे. एक सर्वसामान्य कार्यकर्ता आणि नेता म्हणून पाटील यांचा परिचय आहे. मात्र त्यांनी आपल्या विधानसभा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी जिल्हा प्रमुख मनोहर भोईर यांना पाठवलेल्या पत्रात आपण सकल मराठा समाज बांधवांच्या भावनांचा आदर करत त्यांनी सांगेल ते काम करायला तयार असल्याचे सांगत त्यांच्यासाठी पक्षाच्या सदस्यपदाचा, कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख पदाचा तसेच खोपोली शहर प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे असे स्पष्ट केले आहे. ग्रामपंचायत निवडणुका असलेल्या कार्यक्षेत्रात निवडणुकीच्या अनुषंगाने जनजीवन सुरळीत राहण्यासाठी, सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था जोपासण्यासाठी तसेच सामाजिक तेढ निर्माण होऊ नये याकरिता मनाई आदेश देण्यात आले आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 1 मधील NRI सागरी पोलीस ठाणे हद्दीत वाघिवली ग्रामपंचायत आणि परिमंडळ 2 मधील पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखा नवी मुंबई पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973चे कलम 144(2) प्रदान अधिकाराने निवडणूक कार्यक्षेत्रात मनाई आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहे. त्यानुसार परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केलेल्या मागणी आणि पाठपुराव्यानुसार शहरातील लोकनेते दिबा पाटील विद्यालय समोरील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. या कामामुळे परिसरातील रहिवाशांनी माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि माजी नगरसेविका दर्शना भोईर यांचे आभार मानले आहेत. मुरुड तालुक्यातील सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ला हा जगप्रसिद्ध असून हा किल्ला पाहण्यासाठी देश विदेशातील लाखो पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. सुमारे 22 एकर परिसरात आणि 22 बुरुज असलेला हा किल्ला सुमारे 350 वर्षापूर्वी बांधलेला असून समुद्राच्या मध्यभागी असलेल्या या किल्ल्याचे आकर्षण सर्व पर्यटकांना आहे. चहूबाजूने पाणी असताना सुद्धा या किल्ल्यात 2 गोड्या पाण्याची तलावे आहेत.
याचे सुद्धा आश्चर्य व्यक्त होत आहे. पुरातन काळातील कलाल बागडी यासारखी सर्वात वजनी तोफ अजूनही किल्ल्यावर अस्तित्वात आहे. राणी महाल, भुयार मार्ग, घोडेखाना, उंच टापू अशी विविध ठिकाणे या किल्ल्यावर पर्यटकांना पाहता येतात. सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यामुळे राजपुरी ग्रामपंचायतीला मोठे उत्पन्नाचे आर्थिक स्रोत प्राप्त झाले आहे. या ग्रामपंचायतीतर्फे परिसरातील स्वच्छता पाळण्यासाठी पर्यटकांकडून स्वच्छता कर घेतला जातो. पर्यटकांची वाहन पार्क करण्यासाठी पार्किंग चार्जेस उत्पन्न सुद्धा ग्रामपंचायतीला मिळत असते. राजपुरी येथील जंजिरा किल्ला पाहण्यासाठी वर्षाला 7 लाख पर्यटक भेटी देत असतात. जंजिरा किल्ला पाहण्यास येणारे पर्यटक जेटीवर जाताना विविध दुकानातून जात असल्याने येथे असणाऱ्या प्रत्येक घटकांचा धंदा करून जात असतात. त्यामुळे येथील तरुणांना सुद्धा स्वयंरोजगार सुद्धा प्राप्त झाला आहे. मुरुड मुख्य बाजारपेठेत कांद्याचे भाव 70 रुपये पार गेल्याने पुन्हा जनतेला महागाईचा सामना करावा लागत आहे. तसेच भाजीपाल्याचे दर गगनाला भिडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाढत जाणाऱ्या महागाईची चाहूल आता कांद्याच्या दरवाढीतून दिसू लागली आहे. चांगला कांदा आता प्रति किलो 70 रुपये दरावर पोहोचला आहे. गेले 2 महिन्यांपूर्वी ही कांदा खरेदी करताना खिशाला फटका सहन करावा लागत होता. आता पुन्हा खिशाला कात्री लागणार आहे. कांद्याची आवक घटल्याने कांद्याचे दर वाढल्याचे स्थानिक व्यापारीकडून सांगण्यात येत आहे. तसेच येत्या काळात कांदा आवक आणखी कमी होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आल्याने कांद्याचा भाव सेंचुरी पार करणार असा अंदाज स्थानिक व्यापारी करत आहेत. पुन्हा या महागाईमुळे महिलांचे महिन्यांचा बजेट कोलमडणार आहे. उरण नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील बोरी पाखाड येथील मोरा बंदर येथे भंगाराच्या गोदामाला शुक्रवारी सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. धुराचे उंच उंच लोट आकाशात पसरल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र संपूर्ण गोदाम जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या जवानांनी घटनास्थळावर धाव घेतली. आगीची तीव्रता इतकी होती की आगीवर नियंत्रण आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. दरम्यान या आगीच्या घटनेची माहिती मिळताच उरणचे आमदार महेश बालदी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयवीन कोळी, तालुकाध्यक्ष उरण रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शाह, माजी नगरसेवक राजू ठाकूर, नंदू लांबे, उरण युवा शहर अध्यक्ष निलेश पाटील, रोहन भोईर, चेतन कोळी, हस्ती मेहता, जाशिम गॅस हितेश शाह, मनन पटेल, विशाल पाटेकर उपस्थित होते. पनवेल महापालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या सूचनेनुसार एकूण 41 संवर्गातील गट अ ते गट ड मधील 377 रिक्त पदांसाठी सरळ सेवेमार्फत भरती प्रक्रियेसाठीची परीक्षा येत्या 8, 9, 10, 11 डिसेंबरला 11 सत्रांमध्ये होणार आहे. ही परीक्षा पूर्णतः पारदर्शक होणार आहे. परीक्षेबाबत खोट्या अफवा पसरवणाऱ्यांवरती महापालिकेच्या वतीने कायदेशीर कारवाई होणार असल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले आहे. भरतीची सर्व प्रक्रिया ही TCS कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. पनवेल महापालिकेच्या स्थापन झाल्यानंतर आस्थापनेवर प्रथमच होणाऱ्या भरती प्रक्रियेला उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद दिसून आला आहे. महापालिकेच्या भरती प्रक्रियेमध्ये 377 पदांसाठी एकूण 54,558 अर्ज अंतिमतः प्राप्त झाले आहेत. नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचा 5वा वर्धापन दिन वाशीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या लोकनेते दिबा पाटील ऊर्जा स्थान या चळवळ स्पर्धेच्या माध्यमातून दिबांचे कार्य, साहित्य आणि कला स्वरूपात सादर केलेल्या गुणवंतांचा गुणगौरव सन्मान आमदार गणेश नाईक, दिबा पाटील, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, माजी खासदार संजीव नाईक, दिबांचे सुपुत्र अतुल पाटील, आयोजक दशरथ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी लोकनेते दिबा पाटील यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या अनेक आंदोलनात सहभाग घेतलेल्या आणि 7 दिवस नाशिक कारागृहात तुरुंगवास भोगलेले उरण जासईचे सुपुत्र कामगार नेते सुरेश पाटील यांचा आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने 4 महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामांसाठी
करंजाडे गाव आणि वसाहतीसह डेरवली, वडघर, विचुंबे, उसरली, बेलवली, बारदोली, नांदगाव आणि कुडावे या गावांना 30 ऑक्टोबरला सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा होणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. 1 नोव्हेंबरला पाणी पुरवठा कमी दाबाने होणार असल्याने रहिवाशांनी अधिकचा पाणीसाठा करून पाणी काटकसरीने वापरावे असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता KB पाटील यांनी केले आहे. KB पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार वायाळ येथील उच्च दाबाचे वीज उपकेंद्रातील दुरुस्तीच्या कामासोबत कोळखे येथील ONGC वसाहतीच्या प्रवेशद्वारावरील जलवाहिनीला गळती लागल्याने तेथे दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. वडघर येथील सत्यम इमारती शेजारील नाल्यामध्ये 18 मीटरची जलवाहिनी बदलणे, पोदी येथील गाडी नदीपात्रात जलवाहिनीची दुरुस्तीची कामे MJPने हाती घेतली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रोजगार मेळाव्यात सरकारी विभागांमध्ये नियुक्त केलेल्या 51,000 रुग्णांना नियुक्तीपत्रांचे वाटप करणार आहेत. पंतप्रधान मोदी दुपारी 1 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या रोजगार मेळाव्यात सहभागी होतील, ज्यामध्ये नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. यावेळी पंतप्रधान हे तरुणांना संबोधितही करणार आहेत. देशात एकूण 37 ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या विभागांमध्ये तसेच या मोहिमेशी संबंधित राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तरुणांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत. देशभरातून निवड झालेले नवनियुक्त कर्मचारी हे रेल्वे मंत्रालय, पोस्ट विभाग, गृह मंत्रालय, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, आरोग्य मंत्रालय यासारख्या सरकारच्या विविध विभागातून आलेले आहेत. राज्य सरकारने मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास कायदेशीर प्रक्रिया विहित करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती स्थापन केलेली आहे. या समितीला सरकारने 24 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या संदर्भातील शासन निर्णय सरकारकडून जारी करण्यात आला आहे. कुणबी प्रमाणपत्र देण्याकरिता 1948 आणि 1967च्या आधीचे निजामकालीन अभिलेख तपासण्यासाठी वेळ लागणार आहे. महसूल, भूमी, शैक्षणिक, बोर्ड सेवा आणि कारागृह अभिलेखांची तपासणी शिंदे समितीला करायची आहे. काही अभिलेख जीर्ण झालेले आहेत, तर काही उर्दू आणि मोडी लिपीत असल्याने त्याचे भाषांतर करायला लागणार आहे. शिंदे समितीने आतापर्यंत 1.5 कोटी नोंदींची तपासणी केली आहे.